आपण मॅथ्स 2 मधील सिमिलॅरिटी अँड पायथागोरस असे 2 चॅप्टर्स ऑलरेडी कंप्लीट केलेले आहेत आणि आता आपण तिसरा चॅप्टर सर्कल सुरू करणार आहोत. अतिशय महत्त्वाचा चॅप्टर आहे आणि या चॅप्टरचा पूर्वार्ध थोडासा काही बेसिक कन्सेप्ट्स आपण इयत्ता 9वी मध्ये शिकलेले आहेत. या कन्सेप्टची उजळणी आपल्याला आज करायची आहे, रिव्हिजन आज करायची आहे आणि मग आपल्याला 10वीतील कन्सेप्ट शिकायला त्याची मदत होणार आहे. बघा, मी सुरुवातीपासूनच घेते. आपण सर्कल म्हटलं की सेंटर इज द फिक्स्ड पॉइंट. या फिक्स्ड पॉइंट पासून हा जो सर्कल आहे, सर्कल हा एक लोकस आहे. त्याची काय डेफिनेशन केलेली असते? एव्हरी पॉइंट which is equidistant from a fixed point is the locus called as circle. या फिक्स्ड पॉइंट पासून इक्विडिस्टंट समान अंतरावर असलेले सर्व पॉइंट्स आहेत, त्यांचा सेट म्हणजे काय आहे? सर्कल. तर असं आपण सर्कल काढलेलं आहे. या सर्कल मध्ये O इज द सेंटर ऑफ द सर्कल. आपण सेंटर लिहिलेलं आहे पॉइंट O. आता रेडियस, सेंटर अँड एनी पॉइंट ऑन द सर्कल यांना जॉईन करणारा जो लाईन सेगमेंट आहे त्याला आपण म्हणतो रेडियस ऑफ द सर्कल, की आपण आर ने डिनोट करतो, स्मॉल आर ने. याच्यामध्ये सेगमेंट OA इज द रेडियस ऑफ द सर्कल. सिमिलरली सेगमेंट OM अँड सेगमेंट ON आर ऑल्सो द रेडियाई ऑफ द सर्कल. सेकंड कन्सेप्ट आपला आहे कॉर्ड. कॉर्ड म्हणजे काय? सेगमेंट जॉईनिंग एनी 2 पॉइंट्स ऑन द सर्कल. सेगमेंट जॉईनिंग एनी 2 पॉइंट्स ऑन द सर्कल इज नोन ॲज कॉर्ड ऑफ द सर्कल. या फिगर मध्ये किती कॉर्ड्स आहेत बघा. सेगमेंट CD इज कॉर्ड ऑफ द सर्कल ॲज वेल ॲज सेगमेंट MN इज ऑल्सो द कॉर्ड ऑफ द सर्कल. पण सेगमेंट MN ही स्पेशल कॉर्ड आहे. कशी आहे बघा. सेगमेंट MN passes through the center of the circle and chord passing through the center of the circle is known as diameter of the circle. आणि डायमीटर म्हणजेच बघा, या डायमीटरचा हा पार्ट आहे तो रेडियस R, हा सेकंड पार्ट आहे तो रेडियस R. म्हणजेच लेंथ ऑफ द डायमीटर MN is equal to R plus R, that is 2R. त्यामुळे आपल्याला काय रिलेशन मिळतं? डायमीटर इज इक्वल टू 2 टाइम्स रेडियस. त्यामुळेच डायमीटर इज द लॉंगेस्ट कॉर्ड ऑफ द सर्कल. डायमीटर इज द लॉंगेस्ट कॉर्ड ऑफ द सर्कल. फॉर एक्झाम्पल, आपण घेतलं रेडियस ऑफ द सर्कल इज 5 सेंटीमीटर, देन फाइंड द लेंथ ऑफ द लॉंगेस्ट कॉर्ड ऑफ द सर्कल. 1 मार्काचा प्रश्न असतो. जर रेडियस ऑफ द सर्कल 5 सेंटीमीटर असेल तर डायमीटर इज इक्वल टू 2 इंटू रेडियस, दॅट इज 10 सेंटीमीटर. अँड डायमीटर इज द लॉंगेस्ट कॉर्ड ऑफ द सर्कल, देअरफॉर लेंथ ऑफ द लॉंगेस्ट कॉर्ड ऑफ द सर्कल इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. अशा प्रकारे 1 मार्कासाठी एखादा प्रश्न किंवा फिल इन द ब्लँक्स तुम्हाला येत असते. आता आपण पुढच्या कन्सेप्ट कडे जाऊया. कॉन्ग्रुएंट सर्कल्स. कॉन्ग्रुएंट हा कन्सेप्ट आपला या अगोदर पण झालेला आहे. कॉन्ग्रुएंट म्हणजे काय? एक्झॅक्टली सेम, विच मॅच इच अदर. बघा, आपण जेव्हा आरशासमोर उभे राहतो तेव्हा आपण आणि आरशातली आपली इमेज हे दोघं एकमेकांशी कसे आहेत? कॉन्ग्रुएंट टू इच अदर, एक्झॅक्टली सेम. असे कॉन्ग्रुएंट सर्कल्स केव्हा मिळतील? when the radii of both the circles are same, then the two circles are congruent to each other. त्यामुळे कॉन्ग्रुएंट सर्कल्स साठी काय कंडिशन आहे? द सेम रेडियाई. जर समजा या सर्कलची रेडियस 2 सेंटीमीटर असेल तर या सर्कलची रेडियस पण किती असायला पाहिजे? 2 सेंटीमीटर. तरच these two circles are called congruent circles. नेक्स्ट कन्सेप्ट आहे कॉन्सेंट्रिक सर्कल्स. कॉन्सेंट्रिक म्हणजे ज्याचं सेंटर एकच आहे आणि त्याच सेंटरला लक्षात घेऊन आपण हे पहिलं सर्कल काढलंय. समजा याची रेडियस आहे 2 सेंटीमीटर आणि हे पुढचं सर्कल काढलंय
समजा त्याची रेडियस आहे 3.5 सेंटीमीटर. असे दोन डिफरंट रेडियाय असलेले सर्कल्स आहेत, बट देअर सेंटर इज कॉमन. एकाच सेंटरवर ठेवून जेव्हा आपण दोन डिफरंट सर्कल्स काढतो तेव्हा ते सर्कल्स कसे असतात, कॉन्सेंट्रिक सर्कल्स असतात. थर्ड कॉन्सेप्ट आहे आपला इंटरसेक्टिंग सर्कल्स. इंटरसेक्ट होणं म्हणजेच काय, एकमेकांना छेदणं, इंटरसेक्ट होणं. बघा हे सेंटर पी असलेलं सर्कल आहे, सेंटर क्यू असलेलं सर्कल आहे. when these two circles intersect each other they have two common points A and B. म्हणूनच आपण म्हणतो की डिफरंट सेंटर्स असलेले सर्कल आहे विथ डिफरंट रेडियाय अँड टू कॉमन पॉइंट्स. डिफरंट रेडियाय असतील किंवा इक्वल रेडियाय असतील तरी चालणार आहे, पण ते जेव्हा इंटरसेक्ट होतात तेव्हा त्या दोन सर्कल्स मध्ये टू कॉमन पॉइंट्स असतात. हे कन्सेप्ट आपण ऑलरेडी शिकलेले, रिवाइज केलेले आहेत. गेल्या वर्षी आपण प्रॉपर्टीज ऑफ कॉर्ड्स बघितल्या होत्या, त्यांची आता आपण थोडी रिव्हिजन करूया. पहिली प्रॉपर्टी बघा, अ परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ अ सर्कल ऑन इट्स कॉर्ड बायसेक्ट्स द कॉर्ड. या फिगर कडे लक्ष द्या. परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल ऑन इट्स कॉर्ड. हा जो ओ आहे सेंटर, त्यावरून परपेंडिक्युलर ड्रॉ केलाय. सेगमेंट OM इज परपेंडिक्युलर टू द कॉर्ड AB. देन द कॉर्ड इट बायसेक्ट्स द कॉर्ड. हा जो परपेंडिक्युलर आहे तो या कॉर्डला बायसेक्ट करतो. बायसेक्ट करतोचाच अर्थ काय आहे, या कॉर्डचे दोन इक्वल पार्ट्स मध्ये डिव्हिजन करतो. म्हणजेच AM इज इक्वल टू MB. आपण लिहिलंय बघा, इफ OM इज परपेंडिक्युलर टू AB देन AM इज इक्वल टू MB. नेक्स्ट प्रॉपर्टी आहे जो याचा कॉन्व्हर्स आहे. काय बघा, द सेगमेंट जॉइनिंग द सेंटर ऑफ द सर्कल अँड द मिड पॉइंट ऑफ इट्स कॉर्ड इज परपेंडिक्युलर टू द कॉर्ड. याच्यामध्ये सेगमेंट जॉइनिंग द सेंटर ऑफ द सर्कल अँड मिड पॉइंट ऑफ द कॉर्ड, म्हणजे इथे P इज द मिड पॉइंट ऑफ सेगमेंट AB दिलेला आहे. आपण हा सेंटर आणि मिड पॉइंट ऑफ द कॉर्ड यांना जॉईन करणारा सेगमेंट OP काढला तर धिस सेगमेंट OP इज परपेंडिक्युलर टू द कॉर्ड. म्हणजेच इफ P इज द मिड पॉइंट ऑफ द कॉर्ड AB देन OP इज परपेंडिक्युलर टू AB. हा जो OP सेगमेंट आहे तो या AB ला काय असतो, परपेंडिक्युलर असतो. आता आपण थर्ड प्रॉपर्टी बघूया. थर्ड प्रॉपर्टी आहे, कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स ऑफ अ सर्कल आर इक्विडिस्टंट फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल. कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स, कॉन्ग्रुएंट म्हणजे काय, आपण म्हणतो की कॉर्ड्स हॅव्हिंग इक्वल लेंथ्स. कॉर्ड्स हॅव्हिंग इक्वल लेंथ्स. आपल्याकडे दोन कॉर्ड्स आहेत AB अँड CD. दीज टू कॉर्ड्स आर कॉन्ग्रुएंट. दॅट मीन्स AB इज इक्वल टू CD. देन these two chords are equidistant from the center. Equidistant, डिस्टन्स काढायचं असेल तर ऑलवेज आपण परपेंडिक्युलर ड्रॉ करतो. त्यामुळे इथे सेंटर O पासून कॉर्ड AB वर परपेंडिक्युलर ड्रॉ केला OM आणि हा परपेंडिक्युलर आहे ON. आपल्याला इक्विडिस्टंट फ्रॉम द सेंटर याचाच अर्थ लेंथ ऑफ धिस परपेंडिक्युलर इज इक्वल टू लेंथ ऑफ धिस परपेंडिक्युलर. दॅट इज OM इज इक्वल टू ON. याच प्रॉपर्टीचा कॉन्व्हर्स आहे, द कॉर्ड्स ऑफ द सर्कल आर इक्विडिस्टंट फ्रॉम द सेंटर ऑफ अ सर्कल आर कॉन्ग्रुएंट. बघा, द कॉर्ड्स ऑफ अ सर्कल इक्विडिस्टंट फ्रॉम द सेंटर. आपल्याला इथे सांगितलेलं आहे की इथे अशा कॉर्ड्स आहेत की ज्या इक्विडिस्टंट फ्रॉम द सेंटर आहेत. म्हणजे ऑलरेडी PM इज इक्वल टू PN दिलेलं आहे. दीज कॉर्ड्स आर इक्विडिस्टंट फ्रॉम द सेंटर देन these chords are congruent chords. Chords having equal length, that is AB is equal to CD.
या 4 प्रॉपर्टीज आपण ऑलरेडी 9वी मध्ये अभ्यासलेल्या होत्या. त्या थिअरम्सचे प्रूफ्स पण बघितले होते. या प्रॉपर्टीज आपल्याला यावर्षी एक्झाम्पल सॉल्व्ह करताना आवश्यक आहेत, म्हणून आपण परत त्याची रिव्हिजन केलेली आहे. आपण पुढचा कन्सेप्ट बघूया. सर्कल्स पासिंग थ्रू 1, 2 और 3 पॉइंट्स. एकच पॉइंट दिला असेल, तुम्ही करून बघा. आपण बऱ्याचदा परीक्षेला पेपर्स लिहून झाल्यानंतर टाइमपास म्हणून आपल्या प्रश्नपत्रिकेवर तुम्ही आतापर्यंत असं चित्र काढलेलं असेल. एक पॉइंट तुम्हाला दिला असेल तर या पॉइंट मधून जाणारे किती सर्कल्स तुम्हाला काढता येतील. या पॉइंट मधून जाणारे इन्फायनाइटली मेनी सर्कल्स काढता येतात. तुम्ही ही कृती प्रत्यक्ष करून बघायची आहे. हे जे सर्कल्स आहेत त्या एका पॉइंट मधून पास होणारे सर्कल्स हवेत आपल्याला. असे किती सर्कल्स काढता येतात? इन्फायनाइट सर्कल्स काढता येतात. हा तुमच्यासाठी दिलेला होमवर्क आहे, तुम्ही करून बघायचे. सेकंड, इन्फायनाइट आपल्याला 2 पॉइंट्स दिले असतील. इफ ए अँड बी आर एनी 2 पॉइंट्स, then how many circles can be drawn through these 2 points? त्याच्यासाठी आपल्याला काय करायचंय बघा. सेगमेंट काढायचे which joins the points A and B. हा सेगमेंट AB काढल्यानंतर या सेगमेंट AB चा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचे. परपेंडिक्युलर बायसेक्टर. बायसेक्टर म्हणजे इक्वल पार्ट्स करणारा. हा समजा पॉइंट M आहे. AM is equal to MB and this line L is perpendicular to segment AB. Then line L is known as perpendicular bisector of segment AB. आपण 9वी मध्ये परपेंडिक्युलर बायसेक्टर थिअरम बघितलेला आहे. काय थिअरम होता सांगा? कोणताही परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला तर या परपेंडिक्युलर बायसेक्टर वरचे जे पॉइंट्स असतात, द पॉइंट्स ऑन एव्हरी परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ अ सेगमेंट आर इक्विडिस्टंट फ्रॉम द एंड पॉइंट्स ऑफ द सेगमेंट्स. या परपेंडिक्युलर बायसेक्टर वरचे जे पॉइंट्स आहेत, फॉर एक्झाम्पल हा पॉइंट पी घेतला तर हा पॉइंट पी आहे तो या सेगमेंटचे एंड पॉइंट्स आहेत ए अँड बी यांच्यापासून इक्विडिस्टंट असतो. लक्षात येत आहे? म्हणजे PA इज इक्वल टू PB. आपण कंपास मध्ये PA एवढी रेडियस घ्यायची आहे. PA एवढी रेडियस घ्यायची कंपास मध्ये. कंपासचं लोखंडी टोक P वर ठेवायचंय आणि सर्कल पासिंग थ्रू द पॉइंट्स A अँड B काढायचे. अशा प्रकारे तुम्हाला पॉइंट ए अँड बी मधून पास होणार सर्कल मिळेल. सेंटर पी घ्यायचा, रेडियस किती घ्यायचं? PA एवढं, विच PA इज इक्वल टू PB आहे. त्याचप्रमाणे जर तुम्ही इथे वेगळा पॉइंट घेतलात, हा पॉइंट S आहे, हा S पॉइंट घेतलात तर पॉइंट S इज एनी पॉइंट ऑन द परपेंडिक्युलर बायसेक्टर. दिस पॉइंट इज ऑल्सो इक्विडिस्टंट from the end points of the segment AB. पुन्हा आपण कंपास मध्ये SA एवढं डिस्टन्स घ्यायचंय आणि SA एवढं डिस्टन्स घेऊन आपल्याला सर्कल काढायचंय. लक्षात येते? म्हणजे आपण किती सर्कल्स काढू शकतो? इन्फायनाइटली मेनी सर्कल्स काढू शकतो. या सर्व सर्कल्सचे रेडियाय कशावर असतील? रेडियाय लाय ऑन द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट AB. सेगमेंट एबीच्या परपेंडिक्युलर बायसेक्टर वर असणार आहेत. आपण हा M सेंटर घेतला. M इज ऑल्सो द सेंटर ऑफ द सर्कल. देन आपल्याला सर्कल काढायचे जे या पॉइंट A अँड B मधून जाईल आणि आपलं रेडियस किती असेल? AM एवढी. थोडस आपलं हे झालेलं आहे, चुकलेलं आहे, परंतु तुम्ही कंपासचा वापर करून आपल्याला AM एवढं रेडियस घ्यायचंय आणि सर्कल काढायचंय. असे इन्फायनाइट सर्कल्स तुम्ही काढू शकता when there are 2 distinct points. आता आपण 3 पॉइंट्स कडे जाऊया. आपल्याला ABC हे 3 पॉइंट्स दिले असतील अँड दीज 3 पॉइंट्स आर नॉन कोलिनियर. नॉन कोलिनियर म्हणजे काय?
सिंगल लाईन या 3 पॉइंट्स मधून पास होणारी आपण काढू शकत नाही. देन दीज 3 पॉइंट्स आर कॉल्ड नॉन कोलिनियर पॉइंट्स. बघा, असे नॉन कोलिनियर पॉइंट्स एबीसी दिले असतील तर त्यांना जॉईन केल्यावर आपल्याला ट्रायंगल एबीसी मिळतो. या ट्रायंगल एबीसीचं सर्कम सेंटर काढायला गेल्या वर्षी आपण शिकलेलो. काय करायचो आपण सर्कम सेंटर काढण्यासाठी? ह्या जो लाईन ट्रायंगल एबीसी आहे त्याच्या प्रत्येक बाजूचा, प्रत्येक साइडचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचो. असं समजा की आपण हा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढलेले आहेत या तिन्ही साइडचे, आणि हे परपेंडिक्युलर बायसेक्टर ज्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होतात तो पॉइंट म्हणजे सर्कम सेंटर. आणि या सर्कम सेंटर पासून आपण ए पॉइंट पर्यंतचं डिस्टन्स घ्यायचे कंपास मध्ये आणि सर्कल काढायचे. पण असं किती सर्कल काढू शकणार आहोत आपण? युनिक सर्कल. वन अँड ओनली वन सर्कल कॅन बी ड्रॉन पासिंग थ्रू 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स. काढून बघायचंय तुम्ही प्रॅक्टिस साठी. 4th आहे, आपल्याला जर कोलिनियर पॉइंट्स दिले असतील. कोलिनियर म्हणजे हे पॉइंट्स कसे आहेत बघा, लाईन पासेस थ्रू 3 पॉइंट्स, अशा पॉइंट्सना म्हणतात कोलिनियर पॉइंट्स. अँड इन धिस केस AB प्लस BC इज इक्वल टू AC. AB प्लस BC इज इक्वल टू AC. देन these 3 points are collinear. अशा टाइपचे जर 3 कोलिनियर पॉइंट्स दिले असतील तर आपण जर सर्कल काढायला गेलो तर या तिन्ही पॉइंट्स मधून पास होईल असं एकही सर्कल आपल्याला काढता येत नाही. म्हणजेच नो सर्कल कॅन पास थ्रू 3 कोलिनियर पॉइंट्स. या ज्या सगळ्या तुम्हाला काढून दाखवलेल्या आकृत्या आहेत त्या तुम्ही कंपासचा वापर करून घरी काढायचे आहेत. कारण कधी कधी तुम्हाला मॅथ्स प्रॅक्टिकल एक्झामला हे प्रॅक्टिकल येऊ शकतं की सर्कल्स पासिंग थ्रू 1, 2 और 3 पॉइंट्स. म्हणजे हे प्रॅक्टिकल एक्झाम साठी आपल्याला आवश्यक आहे. त्यामुळे प्रॅक्टिकल एक्झामच्या दृष्टीने तुम्ही अशा टाइप्सचे सर्कल्स काढण्याची प्रॅक्टिस करून ठेवायची आहे. आजचा हा व्हिडिओ ज्याच्यामध्ये आपण सर्कलचे बेसिक कन्सेप्ट जे गेल्या वर्षीपर्यंत शिकलेले आहेत असे आणि हे एक प्रॅक्टिकल बघितलेलं आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.